तुषार लिहिलं ना? हा मग झालं. सतीश पण लिहिलं. बस एवढंच. बरं मी काय म्हणते, हे तू सामान आता भरलंयस म्हणजे सगळंच नेणार आहेस का एकदम सामान? नाही अगं, 2-3 दिवसाचेच कपडे घेतलेत आणि मग नंतर परत येऊन घेईन ना इथे. हा, ठीक आहे. अगं मैत्रिणींना कळवलंयस की नाही तुझ्या? कशाचं काय, सगळ्यांची लग्न झाली अगं. आणि तसंही इतकी घाई आहे, कोणाला वेळ नाही मिळणार अगं यायला. हो खरंय अगं, पण तरीही तू फोन कर सगळ्यांना. हं? आणि आपू, ही जबाबदारी तू घ्यायला हवीस बरं का? हो. आणि हा, तुझे ते मकरंद काका त्यांना बोलवलेस की नाही? अगं नाही, ते नाही जात अगं आत्या कुठेच. असं कसं? तुझं लग्न आहे, येतील की ते. हं? आपण आमंत्रण करायचं असतं. कार्याला मोठ्या माणसांचे आशीर्वाद हवेत अगं. माझी खूप इच्छा आहे ग त्यांनी यावं. तू असं कर, तू स्वतःच जा. म्हणजे अगदीच वेळ नसेल तर फोन कर. हं? आणि त्यांना म्हणावं की तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात, आशीर्वाद द्यायला नक्की यायचं लग्नाला. नाही नाही नाही, अजिबात मी काही ऐकून घेणार नाहीये. काका तुम्ही यायचंय. मला एक सांग माऊली, लग्न इतकं अचानक कसं काय ठरलंय? आम्हाला पत्ताही नाही लागला. खरं सांगू काका, मलाच कळलं नाही हे सगळं कधी घडलं ते. सगळं एकदम अचानकच झालं. तुला सूर गवसला ना, काय पाहिजे आयुष्यात? मला वाटलंच तुम्ही हे बोलणार. माऊली माफ करा, मी तुमच्या वडिलांच्या वयाचा आहे, मध्ये आपली काही भेट होऊ शकले नाही. पण एक विचारू का? बोला ना. मुलाची माहिती सगळी व्यवस्थित मिळाली आहे ना? त्याच्या घरच्यांना भेटलात का आपण? ते सगळे व्यवस्थित आहेत? हो काका, सगळं एकदम व्यवस्थित. त्याच्या घरी आई आणि बहीण असते आणि ते आग्रहावर येऊन गेलेत. मस्त सगळ्यांना भेटले, बोलणी झाली, सगळं व्यवस्थित आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलगा खूप चांगला आहे. अरे वा, मग अजून काय पाहिजे? नाही, असं कधीतरी होतं की जोडीदाराची माहिती चुकीची मिळते किंवा त्यामुळे नाती दुरावतात. पण आजकालची पिढी खूप स्मार्ट आहे. तुम्ही छानच केलं ते छान केलं. माझ्या मनापासून शुभेच्छा. एक मिनिट, नाही हा, फक्त शुभेच्छा देऊन नाही चालणार आहे. तुम्ही यायचंय इथे रीतसर माझ्या लग्नाला आणि मला आशीर्वाद द्यायचा आहे. जर तुम्ही लग्नात आलात आणि मला आशीर्वाद दिला ना, तर असं वाटेल की बाबांनी आशीर्वाद दिला. दाटून कंठ येतो, जा लाडके सुखाने आपुल्या घरी तू. याल ना तुम्ही प्लीज? मी पूर्ण प्रयत्न करेन, पण जमलंच नाही तर राग करू नकोस पोरी. मुलगी कधी बाबांवर चिडते का? हा, रुसेल हा फक्त. तुझा संसार सुखाचा होऊ दे, ही सरस्वती मातेकडे प्रार्थना करतो. इथूनच पाया पडते, आशीर्वाद द्या. आणि काका, तुम्ही काही काळजी करू नका. लग्न झाल्यानंतर पण दर शनिवारी मी येणार आहे तिथे. नाही तर मला चुकल्यासारखं वाटेल. हो, खरंच आहे की संगीत साधना ते ऐकण्याची का होईना, पण त्यात खंड पडू देत नाहीस, हे जास्ती महत्वाचं. अच्छा, आता ठेवू फोन. तुम्ही काळजी घ्या. नीट काळजी घ्या, आणि काहीही लागलं तर हक्कानं मला फोन कर. पण काका, तुम्ही लग्नाला यायचंय हा, मी वाट पाहते. बाय. दाटून कंठ येतो. काय नवरी कसला विचार करत बसलीये? काय नाही ग. ये बस बस बस. हे काय? हे घे. हे दागिने लग्नात घाल तू छान. मी घालून काय करू? कोण बघणार आहे मला? माझी अशी इच्छा आहे, हे दागिने तू तुझ्या लग्नात घालावे. म्हणजे ते तुझेच झाले. माझे नाही आता. अगं काय बोलतेस तू? हे दागिने तुझे आहेत. झालं,
केलंस ना तुझं माझं? हे स्त्रीधन असतं, आईकडून मुलीकडे दिलं जातं, जपलं जातं. तुझी आई होण्याची संधी देशील ना मला? संधी काय द्यायची? तू आई आहेस माझी, आणि फक्त आई नाही तर माझे बाबा पण तूच आहेस. मी तुझी लाडकी आरू आहे ना, मग तू माझं नाही ऐकणार? हा माझा हट्ट आहे असं समज. माझाही हट्ट आहे असं समज. मी नाही ऐकणार, ही माझी शेवटची इच्छा आहे असं समज. त्या आणि मी परत कसलाही हट्ट करणार नाही अगं तुझ्याकडे. आणि नंतर तू इथे नसशीलही ना. ठीक आहे, दे. घालीन मी हे दागिने. शेवटी आईचा वारसा मुलीने चालवायचा असतो ना. पण खरं सांगू आत्या, या सोन्यापेक्षा ना तुझ्या डोळ्यातली ही जी चमक आहे ना, ती महत्वाची आहे माझ्यासाठी. बरं वाटलं, खूप बरं वाटलं ग तू हे दागिने स्वीकारलेस. आता तुला नवरी म्हणून सजलेली बघितली ना की मन भरून जाईल माझं. मग आता डोळे का भरलेत? खूप आठवण येईल ग तुझी. तुझ्याशिवाय नाही करमायचं. पण मला नाही येणार तुझी आठवण, कारण आठवण त्याच लोकांची येते ज्यांना आपण विसरतो. माझ्या मनात असं येतं की सुखी कुटुंब, सुंदर चित्र असतं ना, असं छान चौकट असलेलं. मला वाटतं की आपल्या चित्राची चौकट अशी अपुरी आहे, एक बाजू मिसिंग आहे. इतरांच्या कार्यामध्ये आई वडिलांना बघते जोडीने आशीर्वाद देताना, तेव्हा येतं माझ्या मनात की सगळं काही दिलं आपण मुलांना, पण वडिलांचे आशीर्वाद कुठून देऊ? या माझ्या हातांबरोबर वडिलांचे सुद्धा 2 हात असते तुम्हाला आशीर्वाद द्यायला, तर आनंद दुपटीने वाढला असता. अवदय, आपल्या नशिबातच नाही, आणि मी आता अपेक्षाही नाही करत. ए तू असा मूड घालू नकोस तुझा. मनात खूप दाबून ठेवलं की ते सगळं उसळ्या मारून बाहेर येतं ना, तसं जा. सॉरी बा. माझ्यासाठी आणि ताईसाठी तूच आई आणि तूच बाबा. काही जखमा आयुष्यभर सोबत राहतात तन्मय. मनात येतच माझ्या की कधीतरी वडिलांची उणीव भासत असेलच तुम्हाला. फक्त आता वयाने मोठे झालात म्हणून मला बोलून दाखवत नाही तुम्ही इतकं. आयुष्यात चुकून कधी तो माणूस माझ्या समोर आला ना, तर त्याला इतकं बोलेन मी. तन्मय, विसर विसर, जाऊ दे हा विषय. चुकलं माझं, मी उगीच हा विषय काढला. एवढे छान आनंदाचे दिवस आहेत, तुझे दिवस आहेत, त्याच्यात तसा मिठाचा खडा नको पडायला. एक मिनिट. हे आता काय? हे दिल्याबद्दल थँक्स म्हणायचं होतं. मग म्हण की. थँक्यू. आकर आकर. अगं प्लीज, पोट भरलं माझं. अरे थोडं खा रे. आई,
अजून खाल्लं ना तर मी फुटेन. काहीतरी बोलू नको. ते असं माझ्या हातचं प्रेमाने तुला खाऊ घालायची संधी मला परत केव्हा मिळेल? आई, माझं लग्न होतंय. मी युद्धावर नाही चाललोय. माहितीये मला, पण लग्नानंतर सगळं बदलतं ना. काय बदलणार नाहीये, मी आहे तसाच राहणार. सगळी मुलं आधी असंच म्हणतात आणि लग्नानंतर बदलतात. आई, तुला खरंच असं वाटतंय की मी लग्नानंतर तुझ्यापासून दूर आहे? नाही रे, तसं नाही, पण आई मुलाच्या नात्यामध्ये थोडं का होईना अंतर पडतच ना. बायको येते, मग प्रेमात वाटेकरी, मग बायकोच्या पारड्यामध्ये थोडं जास्त प्रेम. आई, असं काही होणार नाही. तुझ्या वाटणीचं प्रेम तुलाच मिळणार, थोडं जास्तच मिळेल. हो का? हो. हा, पण मी तिच्यावर पण काय अन्याय नाही का? काय बोलतोयस ते लक्षात ठेवा. हा, रेकॉर्ड करून ठेवू. अरे च्या, अजून लग्न झालं नाही तर आत्तापासूनच बायको आणि आईच्या कात्रीत अडकल्यासारखं वाटतं. काही नकोय कात्रीत अडकल्यासारखं वाटायला. फक्त एक विसरू नकोस, आईची माया ती आईचीच माया. बस आता. हिरा काका, काय झालं? आत्या मला सांगत होती की तुम्ही दोघं गप्प गप्प आहात. काही नाही. हिरा काका, काय झालं? तुम्ही रडताय का? सगुणाताई, तुम्ही तरी सांग. तू पण रडतेस? आरुताई, तू आम्हाला सोडून चाललीस ना. अगं, या आग्रहाला तुझी सवय झाली आहे. आता तू तिथं नसणार म्हटल्यावर आम्हाला घर सुनं सुनं वाटणार ग. किती गोड आहात तुम्ही दोघं. तुम्हाला माहितीये, मी ना कधीच लग्नाचा विचार केलाच नव्हता. मला लग्नच नव्हतं करायचं. पण जेव्हा जेव्हा तुम्हा दोघांना बघायचे ना, तेव्हा तेव्हा असं वाटायचं की जोडी असावी तर अशी एकदम फर्स्ट क्लास. आरुताई, तुम्हाला आनंद झाला ना? आरुताई, खूप आनंद झाला ग आम्हाला. खूप आनंद झाला. तू सुखानं संसार कर बघ. हीच देवाजवळ मागणं आहे बघ आमचं. फक्त आग्रहावर तुझी कमी वाटत राहील. नाही सगुणाताई, आग्रहावर कधीच कसलीच कमी नाही वाटली पाहिजे. आणि तुम्ही दोघं आहात ना, सगळं सांभाळाल ना? काय हिरा काका? तू काही काळजी करू नकोस, आम्ही सगळं सांभाळू. माझा पूर्ण विश्वास आहे तुम्हा दोघांवर. पण काय ना, हे सगळं सांभाळायचं म्हणजे ताकद हवी. आणि त्यासाठी जेवायला पाहिजे ना. काय? हो, म्हणजे खातो आम्ही, खातो. नाही, मी स्वतः भरवणार. थांबा. काय नाही, बस काहीतरी कारण देता. चला. सॉरी, मी आरोहीला सगळं खरं सांगू शकलो. आता सांगितलं तर सगळंच बिघडेल. मी तिला खरंच फसवणार नाहीये. कसं सांगू? कशी सुरुवात करू मी?
वहिनीचाच भास झाला ग एकदम. दृष्ट नको लागायला माझ्या लेकीला कोणाची. घे. कशी ग? गणराया गजानना, आज माझ्या आरूचं लग्न आहे. कधी ना कधीतरी ते होणारच होत, म्हणजे व्हायलाच हवं होत. पण माझ्या पोटात काहीतरी तुटल्यासारखं होतंय. गणराया, माझ्या आरूला सुखी का? सगळी सुख तिच्या पदरात पडू दे. आज कितीतरी वर्षांनी आग्रहावरती शुभकार्य होतंय. सगळं व्यवस्थित पार पडू दे रे बाबा. हा वेणुबाई, आता याच्या पुढे सगळं शुभच घडणार. सगळी सुख आहेत ना ती आरूच्या लग्नासाठी थांबली होती. आता आरू सुखी म्हणजे आपण सगळेच सुखी, नाही का? हो. ताई, तुला भेटायला कोणीतरी आलंय. वेणुबाई, आता डोळ्यात पाणी आणून चालणार नाही. आपली आरू सासरी चालली ना, आपल्या डोळ्यात जर का तिने पाणी बघितलं ना तर तिचे पाय जड होतात. खरंय तुमचं म्हणणं. डोळ्यात पाणी नाही आणणार आता मी. हसूनच तिची पाठवणी करणार आहे. जाताना जेव्हा ती मागे वळून बघेल ना तेव्हा हसूनच निरोप देईल.